त्यामुळे पुढचे काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे, तेव्हा या सगळ्या परिसरामध्ये काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो। यासाठीच पोलिसांनी अतिरिक्त कुमक देखील तिथे तैनात केली आहे। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बातमी राजकीय वर्तुळात आता पाहायची आहे। अजित पवार गटातील जवळपास 22 आमदारांनी शरद पवारांची आता भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार गटातील अंतर्गत वादांमुळे काही आमदार नाराज असल्याचंही बोललं जात आहे आणि त्यातच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार गटाच्या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी प्रश्न उपस्थित केले। या मुद्द्यावर शरद पवार यांनी सूचक मौन बाळगलं। काही आमदारांमध्ये नाराजी पाहायला देखील मिळाली। कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शरद पवारांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी अशी आमदारांची इच्छा होती। दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी यापुढे विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम असल्याचं स्पष्टही केलं। सांगितलं, आज परत सांगतोय की पक्ष संघटना मजबूत करून परत फार मोठ्या उमेदीने पक्ष पुढे चालू करण्याच्या बाबतीमधले सर्वांचा सहभाग असावा। त्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, ज्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी वेळ देऊन पक्षामध्ये पूर्णपणाने ताकदीने महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलीनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलीनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे।